भाजपात गेलेले अनेक नेते असेच मजबूर होऊन गेले आहेत हे महाराष्ट्रानं पाहिलं आहे। तुमच्या आमच्या भोवती असे कितीतरी नेते आहेत मजबूर। मित्र हो नमस्कार। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी काही मोजकी घराणे आहेत ना, म्हणजे राजकारणातले एक बडे प्रस्थ असणारे असे काही जी मोजकी घराणे आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यातलंच बघा एक घराणं म्हणजे अकलूजचे मोहिते पाटील। अनेकदा मंत्री असलेले विजयसिंह मोहिते पाटील हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते काही काळ। सोलापूर जिल्ह्यावर तर त्यांचा कायम राजकीय दबदबा होता, तसं पाहिलं तर आजही आहे। आता सक्रिय राजकारण करण्याचं विजयदादांचं वय नसलं तरीही बघा मोहिते पाटील घराण्यात आजही राजकीय दबदबा तसा कायम आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात देखील या घराण्याचा नेहमी विचार केला जातो। विजयदादा यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील हे बघा तसे अत्यंत एक परिपक्व संयमी नेते अशा पद्धतीची त्यांची ओळख आहे। म्हणजे त्यांच्या वागण्या बोलण्यातून कामातून त्यांनी स्वतः त्यांची ती ओळख निर्माण केलेली आहे। कधी कोणावर फाजील किंवा बेताल टीका त्यांनी कधी केली नाही। तरुण आहेत तर त्यांची मोठी क्रेज आहे। असे हे रणजितसिंह मोहिते पाटील लोकसभा निवडणुकीपासून अडचणीत येताना सातत्याने दिसत आहेत। शरद पवार यांच्या सोबत काम करणारे मोहिते पाटील अचानक भाजपसोबत गेले। आता गेले की मजबुरीमुळे कुठल्या त्यांना जावं लागलं हा विषय वेगळा आहे। भाजपात गेलेले अनेक नेते असेच मजबूर होऊन गेले आहेत हे महाराष्ट्रानं पाहिलं आहे। तुमच्या आमच्या भोवती असे कितीतरी नेते आहेत मजबूर। लोकसभा निवडणुकीच्या वेळी धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपातून बाहेर पडून तुतारी हाती घेतली। म्हणजे मोहिते पाटील घराण्याने माढा मतदारसंघामधून निवडणूक लढवून बघा धैर्यशील मोहिते पाटील विजयी झाले। मोहिते पाटील घराणं तुतारी वाजवत असले तरी भाजपचे आमदार असलेले रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मात्र काहीच अंतर राखून लांबूनच तुतारीचा आवाज ऐकला। पण बघा इथूनच भाजपने त्यांच्याकडे पाहायची नजर बदलून टाकली। माळशिरस मतदारसंघामधून विधानसभेला उभे असलेले भाजपचे राम सातपुते हे आपटले आणि त्याचा ठपका मोहिते पाटील यांच्यावर ठेवला गेला। सातपुते यांच्यासह काही जणांनी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपातून बाहेर काढा, त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी सातत्याने केली। आता बघा मागणी कितीही जोरदार असली तरी सुद्धा भाजपाने आजवर त्याची फारशी दखल घेतलेली नव्हती असं दिसत होतं। पण अलीकडे अचानक भाजपाचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना एक नोटीस पाठवली गेली। पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला गेला आणि पक्षानं मोहिते पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावली। आता बघा ही नोटीस बजावताच एका गटामध्ये आनंद जल्लोष व्यक्त केला गेला। आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची आता हकालपट्टी होणार, त्यांना पक्ष आता बाहेरचा रस्ता दाखवणार या सगळ्या कल्पनेनं त्यांचे विरोधक सुखावलेले होते। पण पुढे जे काही घडलं त्यामुळं अनेकांच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले। काय झालं बघा, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर आज कारवाई होते, उद्या कारवाई होते, परवा होते, केव्हा तरी होते याची वाट बघत अनेक जण बसलेले होते। आणि बघा एवढ्या भाजपनं मोहिते पाटील यांचेच अभिनंदन केले। आधी कारणे दाखवा नोटीस आणि त्यानंतर अभिनंदनाचं पत्र। अनेक जण गोंधळून गेले। भाजप आता त्यांच्यावर कारवाई करणार नाही असा कयास देखील काही जणांनी बांधला। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून सदस्य नोंदणी मोहीम राबवण्यात आली। यामध्ये आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी 1000 सदस्यांची नोंदणी केली। त्यामुळं चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्र पाठवून याच रणजितसिंह मोहिते पाटलांचं अभिनंदन केलं होतं। त्यामुळं साहजिकच चर्चांना उधाण आलं आणि बघा अचानक रणजितसिंह मोहिते पाटील थेट मातोश्रीवर धडकले। मोठी बातमी आहे ही। सबळ पुराव्याचा आधार घेत पक्षाकडून कारवाई केली जाण्याची शक्यता असल्यामुळं आता रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला की काय असा प्रश्न विचारला जातोय। रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याकडून आपला पराभव झाल्याचा आरोप
राम सातपुते भाजपचे त्यांनी आधीपासूनच केलेला आहे आणि त्या म्हणजे या सगळ्या आरोपाच्या नंतरच पक्षाकडून मोहिते पाटील यांना कारणे दाखवा ही नोटीस पाठवण्यात आली होती. आणि अशातच आता रणजितसिंह मोहिते पाटलांनी थेट मातोश्री गाठलं. रणजितसिंह मोहिते पाटील तब्बल 1.5 तास मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी उपस्थित होते. एकीकडे भाजप रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाईची भूमिका घेत असताना रणजितसिंह मोहिते पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचं समजत आहे. मात्र दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली यावर अद्याप तरी कोणती माहिती बाहेर आलेली नाही. पण भारतीय जनता पक्षाकडून कारवाई होण्याची काही चाहूल लागली असावी कदाचित, त्यामुळेच मोहिते पाटील मातोश्रीवर धडकले असावेत असा अंदाज देखील आता बांधला जाऊ लागला आहे. मग आता रणजितसिंह मोहिते पाटील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जातील की काय असा प्रश्न साहजिकच अनेकांना पडला. बघा, मागेही ते एकदा म्हणजे काँग्रेसमध्ये जातील असं म्हटलं गेलं होतं. आता मात्र मातोश्रीवर. अर्थात लगेच काही अर्थ लावणं तितकंसं बरोबर ठरणार नाही, पण संकेत मात्र मिळतायत ते असेच आहेत. अर्थातच येत्या काही दिवसामध्ये हे सगळं स्पष्ट तर होणार आहेच. भाजपा कारवाई करते, रणजितसिंह मोहिते पाटील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत दाखल होत आहेत की आणखी काही वेगळा पर्याय निवडला जातोय ही खरं तर पाहावंच लागणार आहे. आणि पाहूया आगे आगे होता है क्या. तोपर्यंत मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.